हे बघा, हे राजापुरी कैरी घेतली मी अशी लोणच्यासाठी. ह्याने कसं लोणचं चांगलं टिकतं, लोणचं खूप दिवस, त्यासाठी घेतलेले. आता आपण ही कापून घेऊया. हे बघा, हे असे चांगले कापून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया, मीठ, आणि आता हे मिक्स करूया. हे बघा, आपण हे सुती कपडा घेतलेला आहे, मिरच्यांचाच कपडा घेतलेला आहे. हे धुवून स्वच्छ घेतलेला आहे मी कपडा. हे आपण आंब्यांचं हळद आणि मीठ लावले ना कैऱ्यांना, ते आपण याच्यामध्ये असं व्यवस्थित बांधूया असं ते फडक्यात. म्हणजे कसं मीठ सगळं, मिठाचं पाणी असतं ना, ते सगळं नितळून जाईल. असं घट्ट असं बांधून ठेवूया. आपण मिरच्यांच्या लोणच्याला कशी प्रोसेस केलेली तसंच करायची. हे आपण चाळून घेतले. आता ह्याच्यामध्ये असं ठेवून देऊया. म्हणजे कसं पाणी असेल ना, ते सगळं याच्यातलं निघून जाईल. बडीशेप, धणे, हे जिरं आहे थोडंसं, हे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हे मेथीचे दाणे घेतलेले आहेत, आणि हे लवंग घेतलेले आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे. हे आता आपण भाजून घेऊया. काळी मिरी टाकूया थोडे, 4-5 असे, आणि मग हे आता सगळं आपण व्यवस्थित भाजून घेऊया. मीठ आहे, हे बघा, काळं मीठ घेतलेलं आहे मी. हे आता आपण गरम करूया. थोडं गरम करूया. गरम केल्याने कसं लोणचं खराब होत नाही जास्त. हे बघा, आता हे मसाला थंड झालेला आहे, तर आपण आता मिक्सरला लावून घेऊया. बऱ्यापैकी पाणी बघा निघून गेलेलं आहे, चांगल्या सुक्या झालेल्या आहेत. हे बघा, हे छान असं कैऱ्यांमधून मिठाचं पाणी निघून गेलेलं आहे. हे बघा, असे छान झाले. जरा वेळ आपण असं फॅन खाली ठेवून देऊया आणि मग घेऊया. हे पण पावडरी वाटून घेतली ना मिक्सरला लावून. पावडर, हळद, मीठ, काळं मीठ आपण भाजून घेतलं होतं ना ते, लाल तिखट, हिंग, हे आता आपण सगळं मिक्स करूया. मिक्स करून घेतलं सगळं. तेल टाकूया, थंड करून घेतलेलं आहे. गूळ टाकूया आपण. 1 वाटी घेतला होता गूळ. सगळं छान मिक्स करूया मसाल्यामध्ये. काळे मनुके तुम्हाला पाहिजे असतील तर टाकू शकता तुम्ही, ऑप्शन आहे ते. असं आपण सगळं आता मिक्स करून घेऊया. हे बघा, असं हे छान असं मिक्स केलेलं आहे. छान सगळीकडे मसाला लागला आहे. आता हे तुम्ही ना थोडा वेळ असंच बाहेर ठेवायचं. असं एखादा तास 1-2 तास असं ठेवलं ना की चांगलं मुरेल ते.
अजून मिक्स होईल चांगलं सगळीकडे. हे बघा असं आता छान मस्त झालेलं आहे. आता छान याच्यात आपण गूळ टाकलेलं, ते गूळ आता चांगलं विरघळलेलं आहे. तर ह्या स्टेपला आपण खजूर टाकूया. आवडत असेल तर, तुम्हाला आवडत असेल टाकायला तर पुढे करून तुम्ही टाकू शकता. मला आवडतात म्हणून मी आता याच्यामध्ये टाकते. छान लागतात. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा मस्त मी गोड कैरीचं लोणचं केलेलं आहे गुळातलं. असं सुती कपडा घेऊन असं बांधून ठेवायचं आता, कारण की खूप भयंकर गरमी चालू आहे बाहेर. गरमीमुळे कसं आपण काळजी घेऊया या लोणच्याची. आणि कसं हे बांधून ठेवा आणि खाली ना ताट घ्या असं, त्याच्यामध्ये पाणी ठेवा थोडे दिवस आपले पाऊस चालू होईपर्यंत. आणि ताटामध्ये ही बरणी ठेवा मग त्या पाण्यामध्ये. कसं आपण काळजी घेतल्याशिवाय कसं आपलं लोणचं छान राहील. आवडलं तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राइब आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. चला पुन्हा भेटूया.